मुलांनो, नवा दिवस नवी बोधकथा। आज मी तुमच्या समोर एक सुंदर अशी कथा सादर करणार। एक महावीर प्रसाद द्विवेदीजी नावाचे एक साहित्यकार असतात आणि हे साहित्यकार एकदा रस्त्याने जात असताना एक मूल रडण्याचा आवाज त्यांच्या कानी पडला। लहान मूल मोठमोठ्याने रडत असतानाचा आवाज त्यांच्या कानी पडला आणि तो आवाज ऐकून द्विवेदीजी त्या ठिकाणी धावले। धावल्यानंतर त्या ठिकाणी गेले तर पाहतायत की त्या मुलाला सापानं दंश केला होता। त्या मुलाला साप चावला होता आणि हाताला चावलेला साप द्विवेदीजीने पाहिलं। त्यामधून थोडं रक्त पण आलेलं होतं, भोवताली माणसं जमलेली होती। द्विवेदीजी गेले, त्या मुलाला उचललं आणि जे जमलेले लोक होते त्यांच्याकडे त्यांनी विनंती केली की कृपया करून पटकन मला कोणतरी एखादी दोरी आणून द्या, जेणेकरून ज्या ठिकाणी साप चावला होता त्याच्या वर ती बांधता येईल। पण कोणीही त्या ठिकाणी दोरी दिली नाही। द्विवेदीजींनी क्षणाचाही विचार केला नाही। त्यांनी आपल्या गळ्यामध्ये असणार, आपल्या अंगावरती परिधान केलेलं ते पवित्र असं जानवं त्या ठिकाणी ताटकन तोडलं आणि त्या मुलाच्या त्या साप चावल्या जागेच्या वरती बांधलं। ज्या ठिकाणी साप चावला होता त्या ठिकाणी थोडी जखम करून त्याचा थोडा रक्तस्राव बाहेर काढला आणि द्विवेदीजी त्या मुलाला घेऊन सरळ दवाखान्यामध्ये गेले। द्विवेदीजींनी हे केल्यानंतर त्या ठिकाणी लोकांमध्ये चर्चा सुरू झाली। अरे हा द्विवेदीजी एक दिवस या जानव्याने मासे पकडून खाईल। लोक चर्चा करायला लागली ना। आणि ही चर्चा ज्यावेळेस द्विवेदीजींना कळाली, त्यांनी सांगितलं, अरे ज्या जानव्यानं एखाद्याचा प्राण वाचत असेल ते जानवं नुसतं अंगावर घालून मिरवण्यात कोणतं आलंय मोठेपण। अरे हे मूल जरी अस्पृश्याचं असलं तरी पण त्या मुलाचा माझ्या जानव्यामुळे जर जीव वाचत असेल आणि मी अस्पृश्याच्या मुलाला स्पर्श केला, माझं जानवं तोडलं, म्हणून देवानं ईश्वरानं मला नरकात जरी जागा दिली ना तरी पण माझी त्यासाठी तो नरक भोगण्याची तयारी आहे। परंतु माणुसकी जपणं हा माणसाचा खरा धर्म आहे। आणि द्विवेदीजींनी त्या मुलाला दवाखान्यात नेलं, त्या मुलाचे प्राण वाचले। त्यामध्ये द्विवेदीजींना खूप समाधान वाटलं। काय बोध घ्यायचा रे मुलांना या कथेतून? अरे सर्व धर्मापेक्षा मनुष्य धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे। आपल्या या समाजामध्ये या द्विवेदीसारखी माणसं आहेत ना, ही माणसं म्हणजे या समाजाचं भूषण आहे। नुसतं जानव असो किंवा आपल्या हिंदू धर्मातील संस्कृतीमधील कुठले आचरण असो किंवा नियम असो, ज्यावेळी ते माणुसकीच्या कामी येणार आहे ना त्यावेळी नियमांचा विचार नाही झाला तरी पण चालेल। अरे आपल्याकडे खूप सुंदर सुंदर उदाहरण आहेत। माझ्या संत एकनाथानं रखरखत्या उन्हामध्ये वाळवंटामध्ये पवित्र असं काशीहून आणलेलं जल त्या तहानलेल्या गाढवाला पाजलं। काय असू शकतं रे यापेक्षा माणुसकीचं, प्राणीदयेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे संत एकनाथ। आपल्याकडे आपण मुलांना नेहमी परिपाठामध्ये आपल्या शाळेमध्ये खूप सुंदर अशी प्रार्थना म्हणतो, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे। खूप खूप धन्यवाद।